नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं प्रेम करणारे शुभू आणि श्रावणी यांना बाजूला सारून श्रावणी आणि रुद्र यांचं जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत असतात विश्वंभर आणि रुद्र स्वतः. श्रावणीला ब्लॅकमेल करत असतात आणि तिच्याकडून लग्नासाठी होकार मिळवत असतात. यासाठी स्वतः पुढे आलेलं असतो विश्वंभर. बघू आता या राक्षस वृत्ती असलेल्या रुद्रसोबत श्रावणी लग्न करणार का, की श्रावणी रुद्रचं खरं रूप विश्वंभर साहेबांच्या समोर आणणार? हे जर बघायचं असेल मित्रांनो, तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, इंटरेस्टिंग असा होत गेलाय. आणि शेवट काय, रुद्राची काय हालत होते किंवा कसा सगळ्यांच्या समोर त्याचा खरा चेहरा येतो, हे बघणं खरंच रोमॅन्चक ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावणी शुभूच्या बाबांना आज म्हणजे दौलतरावांना मदत करते हे जेव्हा आता विश्वंभर साहेबांना कळतं आणि स्वीटी आगीत तेल ओतते. स्वतः विक्रमने आणि स्वीटीने जाऊन त्या हवलदाराला, घनश्याम हवलदारला धमकावलेलं असतं. आणि हे सगळं रुद्रच्या मदतीने. रुद्र, स्वीटी, विक्रम तिघे एकत्र असतात आणि त्यांची बॉस असते ती अलकनंदा. रुद्रने सांगितलेलं असतं की त्याला एका रूममध्ये मी आणतो आणि बरोबर म्हणल्याप्रमाणे आणलेलं असतं. विक्रम आणि स्वीटी त्या घनश्यामला इतकं धमकावतात की तो अलकनंदा विक्रमचं नाव घेतच नाही आणि स्वतःवर सगळा आरोप घेतो. मी स्वतः हे पैशांसाठी केलं असं म्हणून सगळ्या याच्यातून सगळे सुटलेले असतात. फक्त बिचारा घनश्याम अडकलेला असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, दौलतरावांची सुटका झालेली असते. त्या नरकातून दौलतराव बाहेर आलेले असतात. हे आता रुद्राला अजिबात सहन झालेलं नसतं, कारण त्याला दौलतरावला टॉर्चर करायचं असतं आणि दौलतरावला टॉर्चर केलं की ऑटोमॅटिक शुभूला टॉर्चर होणार. यासाठी दौलतरावला अडकवून ठेवायचं असतं रुद्रला. पण झालेलं असतं सगळं उलटच. अडकवायला गेलेलं असतं दौलतरावला, पण आता मात्र सगळंच अवघड होऊन बसलंय. श्रावणीने आणि शुभूने डोकं लढवलेलं असतं आणि दौलतरावांना तो सोडवलेलं असतं. ही बातमी आता घरी स्वीटीने मीठ मिरची लावून अगदी आगीत तेल ओतून सांगितलेली असते विश्वंभर साहेबांना. आधीच त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर विरोध दर्शवलेला असतो. त्यांना तिकीट द्यायचं नाही असं सांगितल्यामुळे ते आधीच रागात असतात. संताप झालेला असतो. त्या शुभूच्या बाबांना, दौलतरावांना स्वतः श्रावणीने सोडवलं हे जेव्हा स्वीटी सांगते तेव्हा त्यांची तळपायाच्या अगदी मस्तकात जाते. तेव्हा ते म्हणतात की ही कधी श्रावणी घरी येते आणि हिच्याशी कधी बोलतोय असं मला झालंय. जेव्हा श्रावणी घरी जाते तेव्हा विश्वंभर साहेब एक शब्दही इकडचा तिकडचा न बोलता, तू इथून निघून जायचं, कारण तुला बापाचा शब्द महत्वाचा नाहीच आहे. तुला जर बाप महत्वाचा असता तर त्या दौलतला सोडवायला गेलीच नसती. तेव्हा श्रावणी अगदी रडून गयावया करून सांगत असते की तुमच्यापेक्षा महत्वाचं मला या जगात काहीच नाहीये. पण विश्वंभरच्या डोळ्यावर स्वीटी जे बोलली तीच पट्टी बांधलेली असते. त्यामुळे ही किती प्रामाणिकपणे सांगते किंवा किती धडपड करते हे विश्वंभरला बघायचं नसतं किंवा त्याला ते दिसतच नसतं. आता मात्र रुद्रने या सगळ्याचा फायदा घेतलेला असतो. रुद्र साहेबांच्या याच मजबुरीचा फायदा घेतो आणि आलेला असतो फार उशिराने. साहेब, तुमची जी अवस्था आहे, तुमचे जे पद चाललंय त्याबद्दल खरंच वाईट वाटतंय. खरं तर मी बोलावं तुमच्याशी इतका मोठा तर मी नाहीच आहे, वयाने सुद्धा नाही आणि मानाने सुद्धा नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. तरी सुद्धा एक लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि साहेब, मी तुम्हाला एक सुचवायला जातोय, म्हणजे तुम्हाला जर आवडलं, योग्य वाटलं तर तुम्ही ते नक्कीच करा. तेव्हा विश्वंभर साहेब म्हणतात, रुद्र बिंदास बोल, काहीच हरकत नाहीये. मी तुमच्या श्रावणीशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता, आजच्या आज श्रावणीचं आणि माझं लग्न लावून द्या आणि हे सगळं मीडिया समोर दाखवा. जर हे सगळं मीडियाला कळालं की श्रावणीचं आणि माझं लग्न झालंय, तर मीडिया एका मिनिटात तुमची जी मलिन झालेली इमेज आहे ती स्वच्छ करेल. शुभू आणि श्रावणीला सगळेच विसरतील. आणि सगळ्यात महत्वाचं, श्रावणीने मायशी लग्न केलंय म्हणजे सगळंच काही बदलून जाणार. एक स्वतः इन्स्पेक्टर श्रावणीची लग्न करतोय म्हणजे हे व्हिडिओ वगैरे सगळे फेक आहे, फक्त साहेबांना बदनाम करण्यासाठी केले असं सगळ्यांच्या समोर येईल. आता असं गोल 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 फिरून बरोबर त्याने घोळात घेतलेलं असतं साहेबांना आणि साहेब अडकलेले असतात. साहेबांना मंत्रीपद सुद्धा टिकवायचं असतं आणि आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तिकीट सुद्धा मिळवायचं असतं. रुद्रने बरोबर तीर अगदी निशाणे पे मारलेलं असतो आणि साहेब हो असं म्हणतात. रुद्र, तुझे उपकार, तुझे आभार मी कसे मानू मला तेच कळत नाहीये, कारण या परिस्थितीत सगळीकडे बदनामी झालीये. श्रावणीशी कितीही गरीब असू दे, कुणीही असू दे, तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही. तू तिच्याशी लग्न करायला तयार होते, हा तुझा मनाचा मोठेपणा आहे
आणि माझी इज्जत वाचवायला निघलाय, खरं तर हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाहीये. सर, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही श्रावणीला माझ्याशी लग्न करशील का हे आधी विचारा. साहेब म्हणतात, करशील का नाही, तिला करायलाच लागणार. मी जर शब्द दिला तर ती तुझ्याशी लग्न नक्कीच करणार. आता श्रावणी बॅगा वगैरे भरून चाललेली असते. तिला काकूने खूप समजावलेलं असतं, पण श्रावणी काही ऐकायला तयार नसते. बाबा आयुष्यभर फक्त एकच अपेक्षा होती की माझ्या डोक्यावर प्रेमाचा, मायेचा, आधाराचा आणि हक्काचा हात मिळावा, तो म्हणजे माझ्या बाबांचा. आई तर माझ्या कधी नशिबात नव्हतीच, पण बाबा माझ्या नशिबात आहेत, तर त्यांनी प्रेमाने मला जवळ घ्यावं आणि मायेने मला स्वीकारावं एवढीच इच्छा होती. पण ती सुद्धा माझ्या नशिबात नव्हतं. बाबा असू द्या, ही इच्छा आयुष्यभर माझ्या तशीच अपूर्ण राहणार आणि तसंच मला जगायला लागणार. श्रावणी आता बॅगा वगैरे घेते आणि चाललेली असते. विश्वंभर साहेब म्हणतात, श्रावणी थांब, बापाचं प्रेम, हक्क बिक्क तुला सगळं द्यायला तयार आहे मी. आता श्रावणी पळतच जाते आणि बाबा असं करून घट्ट अशी मिठी मारणार असते. श्रावणी थांब, त्याआधी माझी एक अट आहे. श्रावणी म्हणते, बोला ना बाबा. तुला जर बाप हवा असेल तर रुद्र प्रतापशी तुला आत्ताच्या आत्ता या क्षणाला लग्न करायला लागणार. श्रावणीच्या डोळ्यात एका मिनिटात पाणी आलेलं असतं की बाबांनी ही काय अट घातलीय. मी तर प्रेम शुभवर करते, आता मला अडचणीत गाठलंय बाबांनी आणि आत्ताच्या आत्ता लगेच रुद्रशी लग्न कर अशी अट घातलीय. श्रावणीला शुभू सुद्धा हवा असतो आणि बाबा सुद्धा हवे असतात. शुभू जर मिळाला तर बाबा जाणार असतात आणि बाबा जर मिळाले तर रुद्र तिच्या आयुष्यात येणार असतो. श्रावणी पुढे इतक्या अडचणी आलेल्या असतात की त्या अडचणीला काही तोडच नसते. तरी सुद्धा श्रावणी अगदी हिमतीने म्हणते की हो बाबा, मी तयार आहे रुद्रशी लग्न करायला. तुम्ही लग्नाची तयारी करा, मी लग्नासाठी तयार आहे. साहेबांना इतका आनंद झालेला असतो. साहेब अशी घट्ट मिठी मारता श्रावणीला, आता तू मागशील ते तुला द्यायला तयार आहे मी. साहेबांना माहिती आहे लग्न झालं म्हणजे माझी इमेज सुद्धा सुधारणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं, मला हवंय त्या मुलाशी हिचं लग्न होणार आहे. श्रावणीने फार डोकं लावून हा विचार केलेला असतो आणि सगळ्यात महत्वाचं, हा रुद्र दिसतो तसा छान व्यवस्थित क्लीन नाहीच आहे. याच्या मागे राक्षस वृत्ती, एक क्रूर माणूस, एक विकृत माणूस किंवा गुन्हेगार वृत्तीचा माणूस लपलेला आहे. पोलीस असून सुद्धा तो गुंड आहे हे आता साहेबांना दाखवण्याची वेळ आलेली असते की साहेब स्वतःच्या हाताने स्वतःच्या पोरीचं वाटोळं करायला निघाले. श्रावणीने कितीतरी सांगितलं असतं तरी साहेबांनी विश्वास ठेवलाच नसता. श्रावणी हो असं म्हणते आणि तयारीला लावते. आता मात्र साहेबांनी अगदी जोरात सोरात तयारी चालू केलेली असते आणि श्रावणी सुद्धा रुद्रच्या विरोधात पुरावे गोळा करायची तयारी करते. काही झालं तरी रुद्रच्या विरोधात पुरावे मला गोळा करायचेच आहे. विक्रम आणि स्वीटीला कसं त्या घनश्यामच्या तिथे पोचवलं आणि घनश्यामला कशी धमकी दिली आणि या सगळ्याच्या मागे रुद्रचे हे स्वीटीने कसं सांगितलं, हे सगळं काही शूटिंग केलेलं असतं श्रावणीने. याचा रुद्रला किंवा कुणालाच काही थांग पत्ता लागलेला नसतो. आता मात्र श्रावणी ठरवते की जो माणूस माझ्या वडिलांच्या समोर फार छान, व्यवस्थित आणि प्रामाणिक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, ऍक्च्युअल मध्ये तो काय आहे हे दाखवण्याची आता वेळ आली आहे. रुद्रने दौलतरावांना राक्षसी वृत्तीने किती त्रास दिला, किती टॉर्चर केलं, फक्त शुभूवर खुन्नस आहे ती खुन्नस काढण्यासाठी. आता मात्र श्रावणीने बरोबर रुद्रच्या विरोधात बरेच पुरावे गोळा केलेले असतात. रुद्रच्या नकळत साहेबांना वाटतं की ही लग्नाची तयारी करते, पण श्रावणीने रुद्र काय आहे ऍक्च्युअल मध्ये त्याचे पुरावे गोळे केलेले असतात. आता लग्नाला तयारी असं सांगितल्यावर साहेब अगदी बिंदास्त असतात आणि श्रावणीशी काही लक्ष वगैरे ठेवून नसतात. आता सगळंच व्यवस्थित होणार या आशेने साहेब अगदी बिंदास्त झालेले असतात. आता मात्र लग्नाची वेळ आलेली असते, कारण आजच्या आज लग्न करायचं असं रुद्रने हट्ट केलेलं असतो. आजच्या आज लग्न केलं तर तुमची इमेज सुधारेल, कारण उद्याचं लग्नाचं म्हटलं तर श्रावणी घर सोडून जाणार असते. मग रुद्राच्या हाताला श्रावणी कधीच येणार नाही हे रुद्राला माहिती असतं. म्हणूनच याच गोष्टीचा त्याने फायदा घेतलेला असतो. साहेबांना अगदी घोळात घेऊन आजच्या आजच लग्न करू असं अट्टहास केलेलं असतो. साहेबांनी सुद्धा मागचा पुढचा विचार न करता भावनेच्या भरात होकार दिलेला असतो. श्रावणी मात्र भावनेच्या आहारी न जाता प्रॅक्टिकली विचार करते आणि बाबा सुद्धा या रुद्राच्या जाळ्यात अडकले. बाबांना सुद्धा सोडवणं तेवढंच महत्वाचं आहे. आता मात्र श्रावणी तयारीला लागलेली असते. इतके पुरावे गोळा करते की हा रुद्र बाबांच्या पायाशी सुद्धा उभा राहायच्या लायकीचा नाहीये, माझ्याशी लग्न करणं तर लांबच राहिलं. आता मात्र श्रावणी रुद्रप्रतापचा खरा चेहरा साहेबांच्या समोर आणणार असते आणि जे व्हायला नको अगदी ते आणि तसंच होणार असतं. कारण रुद्रप्रतापने साहेबांच्या समोर चांगली इमेज निर्माण केलेली असते आणि दौलतनेच चोरी केली हे साहेबांच्या समोर आणलेलं असतं. का तर अलकनंदा माइंड मास्टर असते म्हणून.
आता मात्र लग्नाची वेळ आलेली असते आणि श्रावणीने जे व्हिडिओ जमा केलेले असतात, जे पुरावे जमा केलेले असतात, ते सगळे पुरावे साहेबांच्या समोर मोठी स्क्रीन असते आणि त्या स्क्रीनवर प्ले होत असतात. विक्रमला कसा फोन लावला रुद्रप्रतापने, स्वीटी आणि रुद्रप्रताप त्या रूममध्ये गुपचूप कसे आले, त्या हवलदारला कसं धमकवलं आणि घनश्यामने आपली ऐन वेळेला जबान कशी बदलली आणि सगळं काही मी स्वतः केलंय, अलकनंदाचा हात नाहीये किंवा कुणाचाच हात नाहीये हे त्याने स्पष्ट बोललं. का तर फक्त रुद्रप्रतापने सांगितलेलं असतं म्हणून. सगळ्यात महत्वाचं, या सगळ्याच्या मागे अलकनंदा आहे. अलकनंदानेच सगळे काही काळे धंदे केले हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं की अलकनंदाचा सुद्धा फोन आलेला असतो आणि अलकनंदानेच विक्रमला स्वीटीला तिथे पाठवलेलं असतं. अलकनंदा, स्वीटी, विक्रम आणि रुद्रप्रताप हे चौघे जण एकत्र असतात आणि हे सगळे काळे धंदे करत असतात. साहेबांना खोटा हा प्रकार आवडत नसतो आणि अलकनंदा आणि रुद्रप्रतापची जी काही इमेज असते ती आता डळमळीत झालेली असते. रुद्रप्रताप आणि अलकनंदाचा खरा चेहरा साहेबांच्या समोर आणलेला असतो, तेही लग्नाच्या मंडपात सगळ्यांना स्क्रीनवर दिसत असतं. त्यामुळे रुद्रप्रताप काहीही करू शकत नसतो. समोर सगळं असतं त्यामुळे जागेवर तो उभा राहिलेला असतो. रुद्रप्रताप स्वतःला फार शाणा समजत असतो. श्रावणीने गुपचूप सगळं काही काम केलेलं असतं आणि साहेबांच्या समोर अलकनंदा आणि रुद्र काय चीज आहे हे दाखवून दिलेलं असतं. कधीही खरं जे असतं ते समोर येतं, खोटं जे असतं ते खोटंच असतं. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी खरं कधी लपत नाही हे श्रावणीने दाखवून दिलेलं असतं. रुद्रचा चेहरा खरा साहेबांच्या समोर आणलेला असतो आणि साहेबांचे डोळे उघडलेले असतात. साहेब म्हणतात, श्रावणी खरं तर तुला एक चान्स द्यायला हवा होता, पण फक्त तुझ्यावर राग आहे म्हणून मी तुला चान्स दिला नाही, आय एम सॉरी. आणि रुद्रचं आणि श्रावणीचं लग्न मोडतं. एका बापलेक अगदी जवळ आलेले असतात आणि जे काही गैरसमज आहे ते दूर झालेले असतात. श्रावणीने थोडी हिंमत दाखवलेली असते, आपल्या बापाचं प्रेम परत मिळवलेलं असतं आणि रुद्रपासून पिच्छा सोडवलेलं असतं. बघू तर मित्रांनो पुढे अलकनंदाची काय आणि कशी फजिती करते ही श्रावणी. तर हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.